आंब्याच्या सीझनमध्ये हे आंबा फ्लेवरचे उकडीचे मोदक जर तुम्ही अजून तयार केलेले नसतील तर ही रेसिपी पाहिल्यावर तुम्ही नक्कीच ट्राय कराल। ह्या मोदकांची चव तर कमाल आहे आणि मस्त सुंदर असा रंगसुद्धा आहे। तर अगदी सुंदर अशी चव असलेले हे उकडीचे मोदक आज आपण तयार करणार आहोत। नमस्कार, मयुरीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत आंबा फ्लेवरचे उकडीचे मोदक। तर त्यासाठी इथे मी काही साहित्य घेतलंय। आंब्याचा पल्प काढून घेतलाय, नारळ आहे किसून घेतलाय, त्यानंतर गूळ, वेलची पावडर, तांदळाचं पीठ, पाणी आणि तेल घेतलंय। मी तुपाचा वापर सुद्धा करू शकता। तर आता आपण सुरुवात करूया। त्यासाठी आधी सुरुवातीला सारण तयार करून घ्यायचंय। तर इथे मी नारळ किसून घेतलाय, एक मोठाच नारळ होता तो मी इथे किसून घेतलाय आणि एक लहान वाटीभर इथे गूळ वापरलाय। तर आधी आपण सारण तयार करून घेऊया। तर मी आता इथे कढई गरम करत ठेवली आहे। तर ह्याच्यामध्ये मी एक चमचाभर एवढं तेल घालते। तेल गरम झालं की ह्यामध्ये मी किसून घेतलेला जो नारळ आहे तो इथे मी घालते आणि 2 मिनिटभर मी इथे नारळाला व्यवस्थित परतून घेणार आहे। तुम्ही इथे तुपाचा वापर करा, म्हणजे छान असा फ्लेवर येतो। माझ्याकडे आता इथे तूप नव्हतं म्हणून मी तेलाचा वापर केलाय, पण तुपाने खूप सुंदर असा रंग येतो। त्यानंतर इथे मी अर्धी वाटीभर एवढा गूळ वापरलेला आहे। गुळाचं प्रमाण मी थोडंसं कमी केलं कारण मी इथे आंबासुद्धा वापरणार आहे, म्हणून गूळ मी थोडासा कमी वापरलाय। रेग्युलर आपण जेव्हा मोदक करतो तेव्हा वापरतो त्यापेक्षा थोडासा कमी गूळ मी इथे वापरलाय। तर आता थोडा वेळ मी गुळासोबत हे मिक्स करून घेते। त्यानंतर आपण इथे आंब्याचा पल्प घालणार आहोत। तर आंबे जे आहेत ते मी आधीच कट करून त्यातला पल्प जो आहे तो काढून घेतला होता आणि एकदा मिक्सरमध्ये हलकासा फिरवून घेतला। पाण्याचा वापर न करता, काहीच न घालता फक्त मिक्सरमध्ये फिरवून व्यवस्थित एकसारखा असा वाटून घ्यायचा। तर इथे मी अर्धी वाटी एवढा आंब्याचा पल्प घेतलेला आहे। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करायचं, गूळ विरघळू द्यायचा आणि छान असं घट्टसर होईपर्यंत आपल्याला हे सारण जे आहे ते शिजवून घ्यायचे। घट्टसर यासाठी कारण ओलसर असेल तर मग ते मोदक तयार करताना बाहेर येईल, म्हणून एकदम छान घट्टसर होईपर्यंत शिजवायचं। त्यानंतर मी इथे 1 चमचाभर वेलची पावडर घातलेली आहे आणि आता हे व्यवस्थित शिजवून घेते। जर तुम्ही मयुरीज किचनला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच जा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे जेव्हा केव्हा मी माझी नवीन रेसिपी अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल। आता ह्याच्यामध्ये अजून ओलसरपणा आहे, तुम्ही पाहू शकता। छान असा घट्टसर गोळा होईपर्यंत मी हे मिश्रण जे आहे ते शिजवून घेते। हे सारण जे आहे ते छान थोडं घट्टसर होईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचंय, म्हणजे जेव्हा आपण मोदक तयार करू तेव्हा त्याच्यातून ते बाहेर निघणार नाही। छान घट्टसर होईपर्यंत आपल्याला हे सारण शिजवून घ्यायचंय। तर आता सारण जे आहे ते छान असं घट्टसर झालंय, तुम्ही पाहू शकता। आता मी हे उतरवून घेते। हे सारण जे आहे ते थंड करून घेऊया। सारण थंड होईल तोपर्यंत आपण मोदकासाठी जी उकड लागणार आहे ती तयार करून घेऊया। त्यासाठी मी इथे पातेलं ठेवते। आता इथे मी मीडियम साईजचा ग्लास आहे ते ग्लास भरून आणि अजून अर्धा ग्लासभर एवढं मी इथे पाणी घालते आणि पाणी व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे। आणि आता ह्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालते, 1 चमचाभर एवढं मीठ घालते। त्यानंतर पाणी गरम झालं की ह्यामध्ये मी 1 वाटीभर एवढा आंब्याचा जो पल्प आहे तो इथे घालते आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि मग ह्यामध्ये मी तांदळाचं पीठ घालेल, म्हणजे व्यवस्थित पिठाला मिक्स होतं आणि छान अशी उकड तयार होते। त्याच्यामुळे सुरुवातीला पाण्यामध्येच पल्प घालायचा आणि व्यवस्थित असं पाणी गरम करून घ्यायचं। आता ह्यामध्ये मी मोठं असं वाडगं आहे, म्हणजे साधारण 2 कपभर एवढं मी इथे पीठ वापरलंय।
तर पिठाला व्यवस्थित मी थोडं थोडं करून इथे पीठ घालते आणि व्यवस्थित जो पल्प आहे त्यामध्ये मिक्स करून घेते। आता ह्यामध्ये जे उरलेलं पीठ होतं ते सुद्धा इथे मी घालते आणि व्यवस्थित अशी उकड तयार करून घ्यायची। तर मी व्यवस्थित मिक्स करून घेईन आता हे, आणि एकदा का व्यवस्थित एकजीव झालं की आपली इथे उकड बनून तयार होईल। गॅसचा फ्लेम सुरुवातीला स्लो ठेवायचा मिक्स करेपर्यंत, आणि मग मीडियम फ्लेमवरती आपल्याला छान हे मिक्स करून घ्यायचं, म्हणजेच पीठसुद्धा व्यवस्थित असं शिजलं जातं। तर आता इथे उकड जी आहे ती शिजून तयार झाली। तर आता आपण परातीमध्ये काढून घेऊयात। आता हे पीठ जे आहे ते आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचंय। तर आता मी काय करते, हे मळताना आपण थोडंसं तेलाचा हात लावून घ्यायचंय, म्हणजे व्यवस्थित असं मळलं जातं। तर आता मी हे छान एकजीव मळून घेते। तर आता पीठ जे आहे ते छान मळून झालंय। जितकं प्रेशर देऊन आपल्याला हे पीठ मळता येईल तेवढं प्रेशर देऊन आपल्याला हे पीठ मळून घ्यायचंय। तर आता हे पीठ जे आहे ते छान मळून तयार झालंय। घट्टसर मळायचंय म्हणजे छान आपल्याला पाकळ्या तयार करता येतात। तर आता थोडा वेळ 10 ते 15 मिनिटं मी हे असंच ठेवते, आणि मग आपण मोदक करायला स्टार्ट करणार आहोत। म्हणजे छान हे पीठ ना थोडं रेस्ट होईल आणि मग आपण मोदक करायला घेणार आहोत। तर आता मी पिठाचे आधी गोळे करून घेणार आहे। ज्या साईज मध्ये मला मोदक तयार करायचे त्या साईजचे मी इथे गोळे तयार करून घेते, म्हणजे पटपट मोदक करता येतील। तर आता इथे गोळे तयार करून झालेले आहेत। तर आपण आता मोदक करायला सुरुवात करणार आहोत। तर मी तेल आहे ते आधी हाताला लावून घेते, म्हणजे व्यवस्थित मोदक करता येईल। तर छान हातावरती सुद्धा असं पीठ मळून घ्यायचंय, आणि मग याची पारी तयार करून घ्यायची आहे। तुम्ही अशी छान पारी तयार केली आहे, आणि मी याला पाकळ्या करून घेते। अशा पद्धतीने त्यानंतर त्याच्यामध्ये सारण भरायचंय। आणि बंद करून घ्यायचं। तो असा हा मोदक तयार झालाय। तर आता मी इथे दुसरा सुद्धा मोदक करून दाखवते। गोळा अगदी हातावर छान मळून घ्यायचा, तेलाचा वापर करायचा थोडासा हातावर, आणि मग छान अशी पारी तयार करून घ्यायची। त्यानंतर पारी व्यवस्थित एकदा का तयार झाली की मग आपण पाकळ्या करायला सुरुवात करायच्या। एका फुटाचं अंतर ठेवत छान अशा पाकळ्या तयार करून घ्यायच्या, अगदी खालपर्यंत अशा पाकळी तयार करून घ्यायची, म्हणजे सुंदर दिसतो मोदक। पाकळ्या तयार झाल्याच्या नंतर त्यामध्ये चमचाभर सारण घालायचं, म्हणजे जेवढं बसेल तेवढं घालायचं, आणि मग मोदक आहे तो व्यवस्थित बंद करून घ्यायचा। एकाच दिशेने मोदक जो आहे तो फिरवायचा, म्हणजे पाकळ्या व्यवस्थित बंद होतात।
आता हा पिठामध्ये आपण आंबा घातला त्याच्यामुळे थोडंसं नरम असतं हे पीठ, तर अगदी हलक्या हाताने मोदक आपल्याला तयार करायचे आहेत. तर आता इथे माझा तिसरा मोदकसुद्धा बनवून तयार झाला आहे. मी अशाच पद्धतीने बाकीचे सुद्धा मोदक तयार करून घेते. आता इथे मस्त सुंदर असे मी मोदक तयार करून घेतलेले आहेत. आता आपण उकडवून घेणार आहोत. तर आता मी ते एक टोप घेतलाय आणि टोपावर ही चाळण बसेल असा मी ते टोप वापरलाय. तुम्ही हे इडलीच्या भांड्यामध्ये सुद्धा करू शकता किंवा मोदक बनवायचं पात्र असेल त्यामध्ये सुद्धा करू शकता किंवा अशा प्रकारची जी जाळीची चाळण असते त्यामध्ये सुद्धा करू शकता. मी वरती केळीची पानं ठेवली आहेत, नाही ठेवलात तरी सुद्धा चालेल. थोडंसं तेलाने ग्रीस करून घ्यायचं. तर आता मी एक तांब्याभर एवढं पाणी ह्या टोपामध्ये घालते. अजून एक तांब्याभर घालते. त्यानंतर ह्यावर जाळी ठेवायची ज्यावर आपण मोदक ठेवणार आहोत. तर मी अशी काही केळीची पाने इथे लावून घेतलेत आणि त्यावर आता एक एक करून मोदक लावून घेते. रंग तर खूप सुंदर आलाय आंब्यामुळे आणि मग तयार झाले की याची चवसुद्धा खूप सुंदर लागते. तर ते इथे मी मोदक लावून घेतले केळीच्या पानावर आणि त्यावरती झाकण ठेवणार आहे. आणि आता हे जे भांडं आहे ते मी चुलीवरती ठेवते. 10 ते 15 मिनिटांसाठी आपण ह्याला उकडवून घेणार आहोत आणि मग आपले उकडीचे मोदक तयार होतील. तर आता मी हे चुलीवर ठेवते. तर आता इथे 15 ते 20 मिनिटानंतर मोदक जे आहेत ते बनून तयार झालेत. आपण चेक करून घेऊयात. मस्त कमाल असे छान असे वाफले गेले आहेत ते. तर आता इथे मस्त आंबा फ्लेवरचे उकडीचे मोदक बनून तयार झालेले आहेत. तर आता मी एका प्लेटमध्ये हे काढून घेते. तर आता इथे आंबा फ्लेवरचे उकडीचे मोदक बनवून तयार झालेले आहेत. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही सुद्धा हे आंबा फ्लेवरचे उकडीचे मोदक नक्की ट्राय करून पहा आणि निरोगी खा, निरोगी राहा.